कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून दमदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील मोठी वाढ होत असताना बघायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यात नेमकी पावसाची परिस्थिती काय आहे, नद्यांच्या पाणी पातळीची स्थिती काय आहे, धरणात नेमका किती पाणी साठा आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेलं तापमान आणि त्यानंतर लांबलेला पावसाळा यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली होती। कधी नव्हे इतका पाणीसाठा हा तो घटलेला होता आणि त्यामुळे पावसाची प्रतीक्षा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच होती। एक महिना उशिरा पाऊस जरी सुरू झालेला असला तरी जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दमदार असा पाऊस आहे तो कोसळताना बघायला मिळतो आणि त्यामुळेच आता सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्याचबरोबर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील समाधानकारक वाढ होत असताना आपल्याला बघायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातील आजचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची जी नदी आहे पंचगंगा नदी, त्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 34 फुटांवर आहे आणि या सगळ्या नदीवर असणारे जवळपास 37 बंधारे जे आहेत ते आत्ता पाण्याखाली आहेत। दुसरीकडे जर आपण बघितलं तर इतर ज्या काही नद्या आहेत त्या देखील आता आपल्या पात्राबाहेर पडल्या असल्याचं बघायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या सगळ्याच नद्या एका बाजूला दुथडी भरून वाहत असताना दुसरीकडे धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ होत असताना आपल्याला बघायला मिळते। कोल्हापुरातील राधानगरी धरण जे आहे ते आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि त्यातील स्वयंचलित दरवाजातून कधीही पाणी जे आहेत किंवा त्याचा विसर्ग जो आहे तो सुरू होऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे। तशाच पद्धतीची परिस्थिती कोल्हापूरच्या काळमवाडी धरणामध्ये देखील बघायला मिळते। काळमवाडी धरणामध्ये सध्या 62% इतका पाणीसाठा आहे तो झालेला आहे। तशीच परिस्थिती तुळशी आणि वारणा या दोन महत्त्वाच्या धरणांमध्ये देखील बघायला मिळते। साधारणतः तुळशी धरणामध्ये 81 तर वारणा धरणामध्ये 85% इतका पाणीसाठा झालेला आहे। त्यामुळे जवळपास आपण बघितलं तर धरणातील पाणीसाठा हा 80%च्या पुढे, काळमवाडी धरण वगळता इतर जी काही धरणं आहेत ते 80%च्या पुढे भरले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही जी काही पाणीची सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती मे महिन्यामध्ये, त्यातून हे एक दिलासादायक दृश्य सध्या बघायला मिळतंय। जे काही 37 बंधारे पंचगंगा नदीवरचे बंद आहेत त्यावरची वाहतूक जी आहे ते आता अन्य मार्गाने वळवण्यात आले। त्याचबरोबर राधानगरी धरण क्षेत्रात अजूनही ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय ते पाहता कधीही हे सगळे विसर्ग या सगळ्या नदीतील या धरणातील 7ही दरवाजातून होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। नदीकाठची जी काही गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंचगंगा नदी आहे ती 39 फुटांवर ही इशारा पातळी आहे आणि आत्ता सध्या ही 34 फुटांवरून वाहते आणि त्यामुळे इशारा पातळी पंचगंगा नदीने गाठताच लोकांनी स्थलांतरित व्हावं अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की पुढचे 2 ते 3 दिवस सलगपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहील, ऑरेंज अलर्ट असेल अशा पद्धतीची शक्यता आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि तशीच परिस्थिती देखील आहे। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे अजून पाऊस पडणार आहे आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे ती निर्माण झाली आणि हे सगळंच पाहता जिल्हा प्रशासन तर अलर्ट मोडवर आलेलंच आहे। मात्र आता नागरिकांनी देखील सुरक्षितता पाळणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।